ओके, आता ना 1 वर्ष 1 महिन्याचा बेबी माझ्याकडे आलेला आहे. त्याचं वजन आहे 10.5 किलो आज आणि हाईट आहे 77 सेंटीमीटर्स. हेड सर्कम्फरन्स पण बरं आहे. आता हे मूल ग्राफवर वर बऱ्या 50th सेंटाईलच्या वर आहे. आता मम्माचा एक क्वेश्चन आहे, तो ऐकून घ्या. माझा क्वेश्चन आहे की ही हॅज स्टार्टेड सॉलिड्स आणि फुल डे फक्त तो जेवणासोबत खेळतो, खातो हाताने वगैरे, पण मला असं वाटतं की फुल डे खेळल्यावर एक दिवस रात्रीच्या टायमाला पॉरेज देऊ शकतो का, की पोट भरण्यासाठी खात नाही म्हणून. पण तो दिवसभर खेळत असतो, त्याला काहीच तो खात नाही, त्याला काही फरक पडला नाही, तुलाच फरक पडतो. झोपतो बरा, फिडिंग ब्रेस्ट फिडिंग परत परत मागतो म्हणतात. ओके, ही एक सगळ्यात मोठी मिस्टेक पॅरेंट्स करतात. हे मूल आता वजन मला पाहिजे 10 किलो, तो आहे 10.5 किलो. ओके, म्हणजे 500 ग्रॅम मोर दॅन व्हॉट आय रिक्वायर. सो ह्या टाइम मध्ये बरीचशी मुलं ह्या फेज मध्ये जाणार की मला खेळायचं आहे, मला तुझं जेवणाचं पडलेलं नाहीये, खाते तर खा नाही तर जा, अशा टाईपचं असतंय. सो पेरेंट्स काय करतात, नाही 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 खाणं आहे. ओके, मग त्याच्या पाठीवर जाणार, तो आता खात नाहीये, मी जरा पातळ करते, प्युरी करते. सो यू आर ट्राईंग टू रिग्रेस सो दॅट द बेबी कॅन टेक फूड. ओके, हे रिग्रेस करायचं नाही. रिग्रेशन तुम्ही सुरू केला ना, मग तुम्ही त्याला स्लोली फोर्स करणार. आता हे मूल आधीपासून बेबी लेड विनिंगवर आहे, कधीही तिनं फोर्स केलेलं नाही आहे. आता ह्या टाइमला जाऊन जेव्हा बेबीचं पोट सगळं भरलेलं आहे ना, बिकॉज वजन पाया तेवढं आहे, सो नॅचरली यू वॉन्ट बी इंटरेस्टेड इन इटिंग. आता 1 वर्ष ते 2 वर्ष, ह्या 1 वर्षाच्या कालावधीत त्याचं 2च किलो वाढायला पाहिजे. त्या 2 किलोतलं पण 500 ग्रॅम त्याचा ऑलरेडी वाढलाय. तो आहे 1 year 1 monthचा. आता कॅल्क्युलेट करूया. 1 year 1 monthचा हा 10.5 किलो आहे. मला पाहिजे 12 किलो 2 वर्षाला. सो 2 वर्ष 12 किलो मायनस 10.5 1.5 किलो. आता 1.5 किलो इथे मी कॅल्क्युलेशन दाखवणार, कारण माझं मॅथ्स पण जरासं कच्चं आहे, तर इथे मॅथ्स बघा. ओके, सो 1.5 किलो डिवायडेड बाय 11 months. मी 10 महिने किंवा इझी कॅल्क्युलेशन 150 ग्रॅम्स पर मंथ. आता 150 ग्रॅम्स डिवायडेड बाय 30 किती होतंय का? 5 ग्रॅम. मॅथ्स बरं आहे माझं. 5 ग्रॅम पर डे वाढायला पाहिजे तुमचं मूल. आणि हा लहान असताना 30 to 40 ग्रॅम्स पर डे वाढायचा. ओके, सो इफ अ बेबी हॅज टू ग्रो ओनली 5 grams per day, because this baby, I'm talking specifically about this baby, if baby has to grow only 5 grams per day, तो किती खाणार आहे? अंडरस्टूड? ओके, तिची आणि एक क्वेरी आहे, तिच्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ करणार आहे. त्या मुलाच्या पायाला ना असं काहीतरी पॅड ऑफ फॅट आहे, त्याचा एक व्हिडिओ इथे मी ठेवते. ओके, पॅड ऑफ फॅट, सॉरी. ओके, सो तिच्या मम्मानं म्हटलं तिथे पॅड ऑफ फॅट आहे म्हणून ते बेबी, म्हणजे तिथे स्वेलिंग आहे ना, म्हणून ते बेबीचं वजन वाढत नाहीये. ओके, तर हा मी व्हिडिओ इथे ठेवलेला आहे. तुमच्यातल्या किती लोकांना वाटते की ह्या प्रॉब्लेममुळे, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे की नाही, फर्स्ट क्वेश्चन. आणि सेकंड, की ह्याच्यामुळे बेबीचं वेट वाढत नाही असं तुमच्या किती लोकांना वाटते ते लिहा कमेंटमध्ये.